करीत असताना तपास पथकासह त्या दरम्यान आम्हाला विटाभट्टी चौक येथे पेट्रोलिंग दरम्यान माहिती मिळाली की विटाभट्टी चौकाच्या आतमध्ये काही आरोपी हे दरोडा टाकण्याचे साहित्य घेऊन तिथं बसलेले आहेत, गोळा झालेले आहेत। त्या माहितीवरून आम्ही सदर ठिकाणी हे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांना माहिती देऊन आणि आमचे उपायुक्त सर निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत आम्ही त्या सदर ठिकाणी जाऊन सदर आरोपींना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून मिळालेले हत्यार आणि आरोपी यांना ताब्यात घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला त्यांना आणलं आणि नंतरची कारवाई केली। यामध्ये 4 आरोपी आपल्याला मिळून आले घटनास्थळावरून। त्यामध्ये 2 आरोपी तिथून पळून गेलेले होते। सदर घटनेदरम्यान त्या आरोपीचा आम्ही रेकॉर्ड चेक केला असता त्यामध्ये जितेंद्र उर्फ योगेश धनराज निमजे हा मिळून आला। तसेच दुसरा आरोपी हा सुवंत उर्फ लकी बागडे हा एक आरोपी आहे। तिसरा आरोपी आहे नेहाल भवनदास शाहू वय 27 वर्ष आहे आणि चौथा आरोपी आहे धनराज भास्कर बारापात्रे। या 4 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलं। यामध्ये 3 आरोपी आधीचे रेकॉर्डेड आरोपी आहेत, त्यांच्यावर 307 वगैरे असे बॉडी ऑफेन्सचे गुन्हे दाखल आहेत। त्यांच्याकडून 2 स्टील लोखंडी असलेले कोयते, एक लाकडी दांडा, मिरची पावडर आणि नॉयलॉन दोरी असं आम्ही त्यांच्याकडून जप्त केलेला आहे मुद्देमाल। यामध्ये नमूद घटनास्थळावरून मिळालेले हे जे रेकॉर्डेड आरोपी आहेत किंवा त्यांच्याकडून जे हत्यार वगैरे मिळाले हे नेमकं कुठं दरोडा टाकण्याच्या तयारीत होते याविषयी आता तपास चालू आहे। तो पुढील तपासामध्ये आपल्याला ते कळणार आहे की यांचं नेमकं काय प्लान होता। ठीक। वीडियो के प्रायोजक हैं सुरेश इलेक्ट्रॉनिक्स। अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक। ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायंसेस, वो भी 0% फाइनेंस पर। हमारा शोरूम आज ही विजिट करें। बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने कामठी। नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल। यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी 0% फाइनेंस के साथ, और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी। तो आज ही आइए ओमकार मोबाइल, गुजरी बाजार चौक, कामठी।